तर आता आपल्यासोबत समृद्धी आहे. समृद्धीचा आत्ताच पेपर झालाय. कसा होता काय होता विचारूया. फिजिक्स इझी होता, केमिस्ट्री पण इझी होता, मॅथ्स थोडा टफ गेला. आणि पीवायक्यूज किंवा मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन रिपीट होत होते का? हो, फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये एवढे नाही झाले, फिजिक्स मध्ये खूप झाले आणि मॅथ्स मध्ये पण झाले थोडेफार. ओके. आणि कुठल्या टॉपिक्स मधून किंवा चॅप्टर्स मधून जास्त क्वेश्चन रिपीट होते काय वाटत होतं? असं काही सांगता येणार नाही. ओके. काय आणि टाइम पुरत होता की टाइम मध्ये काही डिफिकल्टी किंवा टाइम मॅनेजमेंट मध्ये काही डिफिकल्टी वाटत होती का? केमिस्ट्रीला थोडा कमी टाइम भेटला मला, कारण मी फिजिक्सला टाइम जास्त दिला. ओके. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता. आणि वन लास्ट क्वेश्चन, जे पण पुढचे स्टुडंट येणार आहेत तर त्यांना तुझं काय सजेशन असेल की काय करावं किंवा काय करू नये? तुम्ही पीवायक्यूज वर जास्त फोकस करू नका, म्हणजे सगळे प्रकारचे क्वेश्चन्स करा. असं नाही की फक्त पीवायक्यूज मधनच क्वेश्चन येणार, असं काही नाही. आणि ओव्हरऑल आता किती मार्क्स एक्सपेक्ट करतेस एक्झाम मध्ये? अराउंड 120. ओके. नाईस. तुला 100% चांगले पर्सेंट येतील. थँक्यू.